तर्कस्यार्थेष्वविघ्नेश्वर तेने ब्रह्मरुद्रादिकवये तेजोरुदायधाविनिमयो यत्र स्थितिर्भूमिषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि कोर्मिचिया पिलिया जिठी पानाये धनंजय आकाशवाहे बापिया घरीचे पाणी. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1343 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे भगवत कृपा. त्याला दृष्टांत दिला. कुर्मीची या पिलिया दिठी पानाई धनंजया. एक गंमत अशी आहे, सर्व प्राण्यांचं वेगळं आहे, म्हणजे कासवीचं वेगळं आहे. लक्षात, कासवीला स्तन दूध वगैरे हा प्रकार नाही. नुसती पिलाची आणि तिची दृष्टादृष्ट झाली की पोट भरतो पिलांचं. आणि जर दृष्टादृष्ट झाली नाही एक तर चिखल खाऊन त्यांना पोट भरलं ते पिलांना. अशी एक गंमत आहे, ईश्वरी लीला आहे. कुर्मीची या पिलिया दिठी पान्हाई धनंजया. अर्जुना, काश्मीनं नुसतं प्रेमाने पिलाकडे पाहिलं की त्यांचं पोट भरत. दुसरा दृष्टांत दिला आणखी. आकाश वाहे बापिया घरीचे पाणी. आकाश कोणाचं ओझ वाढवीत नसते, कारण आकाश हा प्रकारच नाही आहे. आकाश म्हणजे नुसती पोकळी आहे. जरी आपल्याला कढईसारखं दिसत असेल तरी ते फार उंच आहे. जसं आपण एखाद्या विहिरीत, खोल विहिरीत पाहिलं की काळं दिसतं. काळं आहे का नाही, त्या खोलीमुळे काळं दिसतं. तसं हे कुठपर्यंत जरी गेलात तुम्ही तरी पोकळीच आहे, पण खूप उंच असल्यामुळे आपल्याला निळं निळं असं वाटतं. म्हणून आकाश एक निराकार वस्तू आहे. दोन गोष्टी पंचमहाभूतामध्ये निराकार आहेत, एक वायू आणि एक आकाश. वाऱ्यालाही रंग रूप आकार नाही आणि आकाशालाही रंग रूप आकार नाही आहे. हे पंचमहाभूतामध्ये दोन भूत निराकार आहेत, निरवयव आहेत. मग हे आकाश जे आहे ते आकाश आहे बापिया घरचे पाणी असं म्हटलं.
मग आकाश काय करतं? चकोराच्या घरचं पाणी मेघाच्या रूपाने वहन करते. चकोरा घरचं पाणी का म्हटलं? जसं त्या कासवीच्या दृष्टीमध्ये दूध आहे, तिला स्तन वगैरे दूध नाही आहे, पण नुसता दृष्टिक्षेप केला की त्या पिलांचं पोट भरतं. तसं जो चातक पक्षी आहे, इथं चकोर म्हटलंय त्याने, चकोर चुकीचा शब्द आहे. चकोराला चंद्रामृत मिळतं चकोराला. आणि चातक जो आहे तो फक्त आकाशातून पडलेलं पाणीच पितो. किती उन्हाळा असेल आणि तो समुद्रात तर पडला एखाद्या, तर वरचोट समुद्रात म्हणा, एखाद्या तलावात म्हणा, जर तो पडला पक्षी चातक, तर जमिनीवरचं म्हणजे तळ्यातलं, समुद्रातलं, नद्यातलं पाणी तोंडात जाऊ देत नाही. फक्त वरचं पडणारच पाणी तो पितो. झेलतो, असं पाऊस पडायला लागला की ते पितो. बाकी एरवी किती जरी उन्हाळा असेल तरी तो जमिनीवरचं पाणी पित नाही. एवढे करारी असतात पशु पक्षी, लक्षात घ्या. करारी आहेत ते. म्हणून पशु पक्षाला जे कळतं ते आम्हाला कळत नाही. पशु पक्षी जे नियमात वागतात ते आम्ही वागत हो नाही. तुम्ही पहा काही या पशूंच्या पुढे मध्यम अंश ठेवा, ते घेणारच नाही, कधी चुकून नाही. म्हशी आहेत, गायी आहेत, गाढवं आहेत, घोडे आहेत, हे जारज प्राणी जे आहेत ते कधीही मध्यम अंशाला स्पर्श करणारे नाही. गाढवासह. पण माणसं ते नियम पाळत. डॉक्टरनी सांगितलं आता तू मरशील, तुझं जठर खराब झालंय, आता पिऊ नको जाऊ. तू म्हणलं मरण का, पण पिऊनच मरेल. मेला तर मेला. इथं आहे एक माणूस आपल्याला बसलेला, हो, तो श्यामाला शिकवतो, तो वनस्पती आहे. आमचं काय बापाचं गेलं, तिकडेच पिऊन पिऊन मर. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी काय सांगतोय लक्षात ठेवा की पशु पक्षी जे सांभाळतात, पाळतात, त्यांना जे ज्ञान आहे ते माणसाला ओ नाही आहे. लक्षात ठेवा. चातक नेघे भूमी जळ. चातक आपल्याला तहान लागली तर आपण पाहत नाही कुठलं पाणी का चांगलं आहे का वाईट आहे का पवित्र आहे का अपवित्र आहे का, पिण्याचं काम करतो. चातक नाही. केवढा चातकाला आपल्याला रोज किती पाणी प्यावं लागतं? 2-4 लिटर तरी पाणी प्यावं लागतं रोज, आणि तेवढं पिलंच पाहिजे रोज, दिवसाआड नाही. पण चातक वर्ष वर्ष पाणी पित नाही. जमिनीवरचं तर नाहीच, पडलाच पाऊस तर चोच वरत करून तो पाणी झेलून पितो. एवढे करारी आहेत पशु पक्षी, लक्षात ठेवा. एवढे नियम पाळतात ते, आणि पुष्कळ नियम आहेत त्यांचे. मी तुम्हाला सगळं सांगत बसत नाही काय. पण माणसं मात्र कुठल्याही प्रकारचे नियम पाळत पथ्याने राहत.
अगोदर तर सर्व हा काळ सध्या कशाचा आहे? कशाचा काळ आहे? हा, कशाचा? आणखी केमिकलचा काळ आहे सध्या. कशाचा काळ आहे? केमिकलचा काळ आहे. काय? कोणतीही वस्तू तुम्ही घ्या, माणसाला माणसाची कदर राहिली. या वस्तू माणसाकरताच विकतात की नाही? माणसं मेले तरी चालतील, पण यांना पैसे मिळाले. इतका माणूस मूर्ख बनलेला आहे. लक्षात, मूर्ख बन. त्याला फक्त पैसा पाहिजे. माणसं मरू दे मेले तर. भाज्या घ्या, दूध घ्या, तूप घ्या, तेल घ्या, सगळ्या वस्तूमध्ये केमिकल आहे. कशा करता? पोट जाळण्याकरताच ना. याचा विचार मनुष्य करू शकत नाही. म्हणून पशु पक्षी जे विचार करतात तीही माणसं बिनडोक अजिबात विचार करत नाही. म्हणून महामूर्खाची अवलाद जर कोणाची असेल तर पुढचं बोलत नाही. किती सांगू तरी नाही ऐकते बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. सांगून सांगून थकले साधू संत, शेवटी शिव्या देणार. उष्ण्या का होईना. साधू संताला राग नसतो कधी. लक्षात. आईला कधी राग येतो मुलाचा? आणावा लागतो तिला त्याच्या भल्या करता. आईच ती. आईला कधी राग नाहीये. लक्षात. क्रोध नाही आईला, पण त्या मुलाच्या भल्या करता तिला आणावा लागतो उष्णा. तसं साधू संताला राग क्रोध हा प्रकार नाही आहे, पण तुमच्या आमच्या भल्या करता ते रागवतात. तरी तुमच्या आमच्यावर त्याचा म्हणजे जगावर त्याचा परिणाम होत नाही आहे. अशी फार थोडी माणसं आहेत ज्याच्यावर परिणाम होतो. परिणाम होतो म्हणून इथं येत आहे तुम्ही. असे किती असतात माणसं. तेव्हा 5000 वर्षापूर्वी म्हटले मनुष्याणाम सहस्रेश. आज तर किती लोकात एखादा मिळणं फार अवघड आहे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, जो व्यवहारो जेतन घडे, तयाची फळची तेथ जोडे. काय दैवेन सापडे सानकुळे. जो व्यवहारो जेथन घडे, तयाचे फळचे तेथ जोडे. मोठी गंमत आहे. लक्षात ठेवा. ज्या विषयामध्ये जो व्यवहारच घडत नाही, ज्या विषयामध्ये जो व्यवहार घडत नाही, त्या विषयामध्ये त्या विषयाचं जर एकदम फळ प्राप्त झालं तर ते भाग्याशिवाय शक्य नाही. लक्षात. ज्या विषयात जे फळ नाही त्या विषयात ते फळ प्राप्त होणं याला भाग्यच म्हणते. भाग्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. आणि ते सुद्धा त्या भाग्यात 2 प्रकार आहेत. एक प्रतिकूल भाग्य आहे म्हणजे विरुद्ध, आणि एक अनुकूल भाग्य आहे. भाग्याचा अर्थ काय? भाग्य दैव म्हणतो आपण, नशीब म्हणतो. एकाला कशाला नाव आहे ते? आपणच पूर्वजन्मामध्ये लावलेले दिवे.
त्याला नाव आहे. आपण मात्र देवाला शिव्या देत असतो, देवाला नावं ठेवतो, देवाने असं करावं का? त्याचं काय वापस गेलं देवाच्या? त्याला बाप नाही म्हणा, सांग मी म्हणतो. त्याला काय करा तुमचं वाईट करून? देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, लक्षात घ्या. पण आम्ही मात्र देवावर आरोप करतो. आम्हाला माहीतच नाही ना की ही फळं जी मिळतात ते बरे वाईट हे कशाचे आहेत, हे आम्हाला कळत नाही. आम्ही त्याचा विचार करत नाही, त्याचं वाचन श्रवण करत नाही. बहुविध माणसं म्हणून ते देवावर आरोप करतात. देवाचा काही दोष नसतो. कुठलाही देव असो, खंडोबा असो, भैरोबा असो, तुम्ही जे मानता ते कधीच देव कोणाचं वाईट कर. त्यांच्या हातातही नाही बिचाऱ्यांच्या काही. का या बाकीच्या दैवताच्या हातात काहीच नाही. तुमचं काही ते करू शकत नाही. पण आमची एक भावना आहे, त्या भावनेवर आम्ही जगतो. देव असं करील नाही, परड्या भरल्या नाहीत असं देव करील, देवी असं करील. येळकोट म्हटलं नाही तर खंडोबा असं करील. ही आमच्या भावना आहे. पिरा कुळंबलीचा ठेवला नाही तर तो आम्हाला काय, ते काय करील तो पीर काय आहे? नगरचे तर खानदानी तशी सगळी घरोघर पीर आहेत. काय भावना आहेत हिंदूच्या महामूर्खांच्या. माफ करा तुम्हाला राग येत असेल तर. त्यांनी कधी आपले देव ठेवले नाही, लक्षात ठेवा. पण आम्ही त्या पीराची जोपासना करतो. ते शहाणे आम्ही उचलून फेकून देत नाही. ते इतकी अक्कल नाही आम्हाला, लक्षात. ते कधी तुमच्या देवाला हात जोडणार नाही. तुमच्या देवाला तोडून फोडून टाकतात ते. आणि आम्ही मात्र त्या पीराची उपासना करतो. इतके आम्ही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, अवघड गोष्ट आहे फार. याचा अर्थ माणसाला कळत नाही, कळून घेण्याची इच्छा नाही, कळून घेत नाही, कळून घेण्याची तळमळ नाही. एरं माझ्या मागल्यान ताकण्या चांगल्या, पिछेशी आईन आगे धकाई, अशा पद्धतीने आम्ही चालतो. जे ख्रिश्चन मुसलमान जे स्वाभिमानाने जगतात ते आम्ही हिंदू जगत नाही. त्यांच्या जे एकी आहे, लक्षात ठेवा, ते आमच्यात नाही. आमच्या सगळ्या जातीत गेलं. जातीत आम्ही जातीत गेलो. आमची जात, आमची जात. तुला जात आहे का मूर्खा? जात आहे? जात बीत काही नाही. जात ही घालवली ती साधू संतांनी. मेन जात घालवणारे साधू संत आहेत, लक्षात ठेवा. आणि जातीला खतमाती घालणारे, मी कोणाची नाव घेऊन सांगत नाही, हे मूर्ख लोक आहेत. जातीला खतमाती घालणारे आणि जातीयता वाढून, भेद वाढून, वाढ लावणार. कळलं का? साधू संतांनी जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावनायुक्त. साधू संताला जात कुळ गोत्र नाही आणि भगवंतालाही नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ते देखो निया. तिष्ठे भाव भक्त दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे दै
मी आणि देव एकच आहोत हे कळलं की दुःख संपलं. पुन्हा जन्म मरणच नाही. त्याचं नाव मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष आपलं स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे परमात्मा, मोक्ष म्हणजे आत्मा, मोक्ष म्हणजे ब्रह्म, मोक्ष म्हणजे देव, आणि ते आपलं स्वरूप आहे. लक्षात. मोक्ष भिक्षे गाठोडे बिठोडे नाही करत. मग ते मोक्ष म्हणजे ते स्वरूप तेव्हा प्राप्त होईल आपल्याला, ज्यावेळी भेद जाईल. जीव वेगळा आणि देव वेगळा हे जोपर्यंत वाटतं तोपर्यंत जन्म मरण दुःख कधी संपणारच नाही. आणि मीच देव आहे असं जर कळलं, सांगून नाही, नुसतं बोलून नाही, मी देव आहे, मी देव, हा अनुभवात उतरलं पाहिजे. अनुभवात उतरल्यावर मी देव हे स्व बोलत नाही, ती द्वैताची भाषा आहे. आपण नेहमी पाहत असतो, पाणी बोलत नाही आणि बोलूही देत नाही. तसं ऐक्य भाव निर्माण झाला की मनुष्य बोलतच नाही. बोलतो भेदात, अभेदामध्ये बोलणं नाही. लक्षात. म्हणून या ठिकाणी म्हटलं, एरवी द्वैताची वारी सारोणी ऐक्याच्या परिवरी. ही द्वैताची वारी जर संपवायची असेल तर नक्की आपल्याला ऐक्यामध्ये यावं लागेल. जीव ब्रह्माच्या ऐक्यामध्ये. जीव नाहीच आहे, जीव आणि ब्रह्म एकच आहे हे जेव्हा यथार्थ कळेल त्यावेळी हे सगळं संपलं जाईल. दुःख संपलं जाईल, जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. मग हे कळल्यानंतर संसार खरा आहे का खोटा आहे? खरंच सांगा बरं. उगम मी म्हणतो मी म्हणतो असं ना करू. खरंच सांगा, संसार कसा आहे? मिथ्या. मग मिथ्यातलं दुःख कसं असेल? आता उत्तर द्या. मिथ्यातलं दुःख कसं असेल? दुःख मिथ्याच, खरं नाही. दोरीवर सर्प भासला, मंद अंधकार, भीती वाटली की नाही? सर्प खरा होता का खोटा? आणि भीती कशी होती? भीती खोटीच ना. दोरी कळल्यावर ती भीती कुठे गेली? पळून गेली का? नाहीच आहे. उगं भासला म्हणून आम्हाला भीती वाटली. भीती खोटी, सर्पही खोटा, संसारही खोटा, आणि त्यातलं दुःखही खोटं. आम्ही भोगतो ते, तो त्याला भ्रम म्हणतात. त्याचं नाव काय आहे? भ्रम. आणि तो भ्रम, ते दुःख, तो भेद आपोआप जाणार हो नाही. त्याच्याकरता खूप मेहनत आहे, कष्ट आहे, अभ्यास आहे आणि संगती आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा आपला भेद जाईल. पहिली गोष्ट संगत पाहिजे. संगत नेहमी चांगल्याची केली पाहिजे. जगात चांगलं कोण आहे हे कळलं पाहिजे, आणि मग चांगल्याची संगत केली पाहिजे. चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे हे कळावं. आपल्याला दुःख का भोगावं लागतं नसताना संगतीचा परिणाम आहे. आपण नेहमी वाईटाची संगत करत राहतो आणि म्हणून दुःख भोगावं. चांगल्याची संगत करत, चांगल्याची संगत केली की चांगलंच होणार, आणि वाईटाची संगत केली की वाईटच होणार. म्हणून पहिली गोष्ट आहे संगत, दुसरी गोष्ट आहे अभ्यास.
अभ्यास, श्रवण आणि अभ्यास. उगी ध्येय हरिण पलंगावर शक्यच नाही. कशी आपल्याला फारशी परमार्थाची आवड आहे अशातला भाग नाही आहे. परमार्थाबद्दल आपल्याला प्रेम आहे अशातला भाग नाही आहे. जेवढे आमच्या महिला मंडळ जे नियमाने येतं तसं माणसाचं फार काम. आणि जसे जसे म्हातारे होतील तसे जास्त काम त्यांना माणसांना. कराळे म्हणतात तुम्हाला काय सांगावं आता काय सांगू. तुला डिलिव्हरीला नाही का आला काय मला काय सांगतोस तुम्हाला काय सांगावं. अरे प्रेम नाही आवड नाही. जेवढं खोट्या संसाराचं प्रेम आहे शेवटी काय बाबा जेवढे पतार पात्र झुकून दिलं गावाच्या वरत तरी पण माणसाला ज्या संसारावर जे प्रेम आहे ते आपल्या आत्मस्वरूपावर प्रेम नाही आहे. लक्षात असो म्हणून भगवान सांगतात त्या ठिकाणी एरवी द्वैताची वारी सारोणी ऐक्याच्या परिवरी भोगी येते अवधारी रहस्य हे. आणि म्हणून जीव ब्रह्म ऐक्य हे जे भोगायला लावतं ते सुख आणि जीव वेगळा आणि देव वेगळा ही जी कल्पना आहे ती कल्पनाच जीवाला दुःख देते. ती कल्पना जीवाला मरायला लावते आणि जन्मायला लावते. जीव ब्रह्माचं ऐक्य जर आपल्याला कळालं यथार्थ शब्दाने नाही तर जन्मही नाही आणि मरणही नाही असं भगवान अर्जुनाला फार गोड सांगते. आता शेवट होत आलाय अध्यायाचा. जरी झालं तरी आपण संपवणार नाही. काही लोकांची इच्छा आहे आता संपलं की तुम्ही बंद करावं. नाही मी करणार नाही. काय घरी बसून तरी काय मला करमत नाही. जेवढे येतील तेवढे माझ्या माता भगिनी आणि 4 जण जे येतील ते विचारे काय पण आहे तोपर्यंत जमते तोपर्यंत सांगत राहावं. म्हणजे मलाही चिंतन माझं होतं. मला त्यातला खरा आनंद मिळतो हा महत्त्वाचा भाग. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा ज्ञानदेव ओम नमः.